हो मग मी प्लॅन करते आणि मी त्याला सगळं सांगितलं. रोज सांगते मी काय करू, काहीच पथ्य पडत नाही त्याची. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याच मनाप्रमाणे करते. गडबड कुठे राहते? मी ठरवलं, मी विचार केला, मी प्लॅन केला आणि मी सांगितलं की तू हे करायला हवं, तुझ्यासाठी हे खूप छान आहे, सोयीचं. जसं मुलांचे वय वाढते तसं त्यांच्या सवयी बदलत जातात. यामध्ये काय बदल करायला हवेत व कशा प्रकारे त्यांच्याशी कसा संवाद साधायचा बद्दल सांगतायत माधुरी यादवाडकर. नमस्कार. आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. आज आमचा सुजाण पालक मंडळाचा कार्यक्रम आहे आणि माधुरी यादवाडकर ह्या ज्या वक्त्या आहेत तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत केलं. पण मी सांगते की बालरंजन केंद्राचं हे 37वं वर्ष चालू आहे आणि आपल्या सुजाण पालक मंडळाचं हे 36वं वर्ष आहे आणि नाट्यवर्गाचं आमच्या 35वं वर्ष आहे. तर साप्ताहिक 6 महिने नाट्यवर्ग असतो आपल्या इथे. तर 7 ते 14 असा वयोगट त्याच्यासाठी असतो आणि 6 जुलैला तो वर्ग सुरू होईल आणि डिसेंबर अखेरपर्यंत 6 महिने चालेल, जुलै ते डिसेंबर. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतो. थिएटर गेम्स असतात, मुलांना नाटकात काम करायला आपण काहीतरी थीम घेतो. इतर कार्यक्रम चालूच असतात. तर जसं गेल्या वर्षी आपण भाषा मुलांची समृद्ध व्हावी याच्यासाठी दर महिन्याला एक नवीन प्रार्थना आणि 2 नवीन गाणी असं आपण शिकवलं सर्व गटांना आणि प्रत्येक गटाचं वेगवेगळं हे होतं. तर तोही गेल्या वर्षीचा चांगला झाला. यंदा थोडं क्राफ्ट ॲक्टिव्हिटीकडे आपण लक्ष देणार आहोत. तर यंदा आता फेब्रुवारीपासून, जानेवारीत वर्धापन दिन होतो आपला आणि फेब्रुवारीपासून वेगवेगळ्या गटांनी केलेल्या ॲक्टिव्हिटीज इथे आज मुद्दाम डिस्प्ले केलेल्या आहेत. आता या 4 महिन्यामध्ये 4 गटांच्या काय ॲक्टिव्हिटीज झाल्या ते आपण बघू शकता. हातीचं फिंगर पपेट असेल, भिंगरी असेल, गोटीवरची भिंगरी, सीडी किंवा कलर पण करतो आम्ही. नंतर आईस्क्रीम स्टिक असेल, नंतर हाताचा आकार मग त्याचा ससा किंवा भिंगरी, कागदी फूल, आई, जोकर, अंगठ्याच्या ठशाचं बुकमार्क, पक्ष्याची चोच, असं एक्सरे फिल्मपासून मासा. आणि गुढीपाडव्याला आम्ही नववर्षाचं सगळ्या मुलांकडनं मोठ्या गटाच्या एक छान ग्रीटिंग करून घेतलं. ते पोस्टकार्डवर होतं आणि ते इथे कलमाडी स्कूलच्या समोरच्या पेटीत टाकलं आणि मग ते मुलांना घरी मिळाल्या शुभेच्छा सगळ्या घरच्या मंडळींना. असा एक आपण उपक्रम आता केला होता. आणि ट्रेची आई असेल, डब्याचा पेन स्टँड असेल, अशा दर महिन्याला काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी आपण मुलांकडनं करून घेतो. तर हा यावर्षीचा एक वेगळा उपक्रम आहे आणि दर महिन्याला एक पालकसभा आणि एक विशेष उपक्रम होतो. तर या महिन्याला डोनाल्ड डकचा 90वा वाढदिवस आता 9 तारखेला झाला. तर डोनाल्ड डक हे कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या मुलांना म्हणजे आपल्या पुढच्या पिढीच्याही सगळ्यांना माहिती आहे. ह्या मुलांची आता कार्टून कॅरेक्टर्स कदाचित वेगळी असतील पण तरीही डोनाल्ड डक सगळ्यांना आवडतो. तर त्याच्या 90व्या वाढदिवसानिमित्त एक आपण इथे कार्टून फिल्म दाखवणार आहोत मुलांना. तर त्याचंही नियोजन आहे ते 25-26 तारखेच्या सुमाराला होईल. आणि आजचा कार्यक्रम आपण नेहमी म्हणतो की काय करायचं आणि मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असं तो प्रत्येकालाच वाटत असतं. म्हणजे पालकांनाही वाटतं, शिक्षकांनाही वाटतं. तर चांगल्या सवयी लावायच्या तर त्या कुठल्या आणि कशा हा फार कळीचा मुद्दा असतो कारण ते मुलांच्या पचनी पडलं पाहिजे. तर त्यामुळे त्याच्याविषयी आज मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. तर मी आम्ही वर्षाताईला विनंती करते की त्यांनी माधुरीताईंचा परिचय देऊन द्यावा. आजच्या आपल्या व्याख्यात्या श्रीमती माधुरीताई यादवाडकर यांची मी थोडक्यात ओळख करून देते. माइंड व्हिजन सोल्युशन्स ही त्यांची संस्था आहे, त्याच्या डायरेक्टर आहेत त्या. त्यांचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा इन ॲडल्संट सायकोलॉजी असं झालेलं आहे. काउन्सिलिंग करतात त्या, रेकी थेरपिस्ट आहेत आणि REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी जी मानसिक भावनिक समस्यांवर काम करते. हल्ली त्याचा खूप प्रभाव आहे सगळीकडे, त्याच्यावर त्या काम करतात. त्यांच्या जगण्याची प्रेरणा अशी आहे की प्रत्येकाला आनंदाने, प्रेमाने आणि दर्जेदार जगता यावं त्यासाठी त्या हर तऱ्हेने मदत करत असतात. शिक्षण, दृष्टिकोन विकास, समुपदेशन, माध्यम जाणीव जागृती, लेखन, मॉड्यूल डिझायनिंग, मूल्यमापन अशा चौफेर विषयांवर त्यांनी गेले 30 वर्ष काम सुरू ठेवलेलं आहे. आणि वेगवेगळ्या समूहांसाठी, वयोगटांसाठी अनेक यशस्वी उपक्रम त्यांनी हाती घेतलेले आहेत.
त्यामध्ये आता मी यादी खूप मोठी आहे, पण मी थोडे 1-2-4 नावं सांगते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यशोदा, जनवाणी पुणे, पालक नीती, परिवाराचे खेळघर, अशा अनेक म्हणजे त्यांची खूप मोठी यादी आहे. तर त्यात भरपूर काम करतात. ट्रेनिंग, पालकत्व, माध्यम जागृती, संवाद कौशल्य अशा अनेक विषयावर 200पेक्षा जास्ती त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. आणि आनंदाने शिकण्याच्या दिशेने ही हस्तपुस्तिका आहे, साधारण 600 पानी, त्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. तर त्या आणि अजून त्यांचे 1-2-4 कामं सांगते मी, आणि मग पुढे त्यांच्या बोलल्या तर तुम्हाला अंदाज येईलच काय काय. सध्या ते सांगते ना, महाराष्ट्र टाइम्सच्या शनिवार पुरवणीमध्ये त्यांच्या पालकत्वावरच लेख येत आहेत. आतापर्यंत 18 आलेले ऑलरेडी, आणि आता अजूनही पुढे येतील ना, वर्षभर येत राहतील. आता पुढे त्या बोलतील, त्यातून आपल्याला जास्ती ओळख होईल त्यांची. तुम्ही त्यांना विनंती करते. धन्यवाद वर्षाताई. सगळ्यात आधी मी माधुरीताईंचे, वर्षाताईंचे आणि इथे जी कुठली टीम सगळी कार्यरत होती त्या सगळ्या टीमचे मनापासून आभार मानते. ही माझी काही पहिली वेळ नाही आहे इथे येण्याची. इथे मागे काही वर्षांपूर्वी क्लिअर प्रेशर या विषयासाठी वर्कशॉप घेतलं होतं छोटंसं, आणि शोभाताईंकडे माधुरीताई आणि मी वेगवेगळ्या कारणांनी आम्ही त्यांच्या हाताखाली तयार झालो होतो. तेव्हाही आमच्या भेटी व्हायच्याच, त्यामुळे त्या मला ओळखतात, मी त्यांना ओळखते. पालकांनाही मी ओळखते, तुम्ही मला ओळखाल का. आजचा विषय काय आहे त्याच्याकडे आपण लगेचच जाऊया. जनरली जेव्हा जून महिना सुरू होतो तेव्हा शाळा सुरू होत असतात आणि मुलांना आपल्याला कोणत्या तरी सवयी लावायच्या अशा प्रेरणेने आपण एकदम सगळे जागे होतो. सुट्टी संपली आणि आता शाळा सुरू होणार आहे, तर आता कुठल्या सवयी लावूया. मग जनरली आता जो वयोगट आत्ता मला सांगितला आहे 3 ते 8 वयातल्या, तर ह्या वयातल्या मुलांना सवयी लावायच्या, तर जनरली पालकांच्या डोक्यामध्ये यादी जी येते ती अभ्यासाच्या सवयी लावायला हव्या, पाठांतर करायला हवं, लिखाण जमायला हवं, शुद्ध लेखन यायला हवं, नीट बोलता यायला हवं, मनात जे आहे ते नीट सुसंगतपणे सांगता यायला हवं, आणि मग जमलं तर हाताने जेवता यायला हवं, मग जमलं तर घरातलं एखादं काम करता यायला हवं, वगैरे वगैरे वगैरे. आपली मोठीच्या मोठी यादी सुरू होते. आणि जसं आपण ही यादी करायला लागतो तसं आपल्याला दिसायला लागतं, अरे चा हे तर माझ्या मुलांना येतच नाही, अरे बापरे आता काय करूया. आणि मग आपण इतके पेटून उठतो की ते बिचाऱ्या मुलांना कळतच नाही काय झालं. आत्तापर्यंत बरं चाललं होतं, घरामध्ये मी काय केलं तर आवडत होतं, लाडकोड चाललं होतं, लोळत होतं, मज्जा करत होतं, आणि आता अचानक आई बाबांना हे काय झालंय. आणि त्यांना हेही कळत नाही की ते घाबरून जायचंय का मी काहीतरी करायचंय, कुठे पुढाकार घ्यायचा आहे का कुठे गप्प बसायचं आहे. आणि या गोंधळात फार सगळा जंगलगुप्ता होऊन जातो. इंटेन्शन दोघांची चांगली असतात, आईबाबांची पण आणि मुलांची पण त्या क्लॅरिटी नसल्यामुळे जो काही गोंधळ होतो त्या गोंधळात आपण कधीतरी यशस्वी होतो, कधीतरी फेल होतो, आणि मग आपला पेंडुलम व्हायला लागतो निराशेचा आणि आनंदाचा. तर ही सगळी गडबड होऊ नये म्हणून कसा विचार करता येईल हे आपण डिस्कस करूया. म्हणजे मी असं काहीतरी सांगणार आणि तुम्ही ऐकणार वगैरे असं काही नको. मला जे वाटतं ते मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करेन आणि आपण डिस्कस करू, आणि जो छान सुंदर मार्ग आहे तो आपण निवडूया. रादर तो निवडायचा कसा, याचं स्किल जर प्रत्येकाकडे जाता आलं तर मला आवडेल. तर आता मी कसा विचार करते ते सांगते हा तुम्हाला. मी जनरली असा विचार करते की प्रत्येक वयोगटाच्या स्वतःच्या काहीतरी स्ट्रेंथ्स आहेत. म्हणजे त्या वयामध्ये, म्हणजे 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये, 3ऱ्या वर्षाच्या टप्प्यामध्ये असलेली मुलं जी आहेत त्या मुलांना त्यांचा कल काय आहे किंवा आता कोणतं स्किल त्यांचं डेव्हलप होणार आहे, तर त्यांच्याकडे उत्सुकता ही डेव्हलपिंग स्टेजमध्ये असलेली गोष्ट आहे. तर मग माझी प्रत्येक गोष्ट जी मी डिझाईन करणार आहे ती त्याची उत्सुकता वाढवण्यासाठी त्याला पूरक अशी असेल का. मग त्या उत्सुकतेला कशी दिशा द्यायची हे आम्ही म्हणजे मुलं आणि आपण असं मिळून आपण छान खेळत 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 त्याला त्या टोकापर्यंत नेऊया का. ह्याच्या बाजूनी अशा दिशेने जर आपण गेलो ना तर मुलांनाही मज्जा येते, आपल्यालाही मज्जा येते, आणि मुख्य म्हणजे आपल्याला जी अपेक्षित डेव्हलपमेंट आहे ना ती कुठेतरी दिसायला पण लागते. त्यामुळे अशा दृष्टीने आपल्याला विचार करता येईल का
असं आपण थोडं बघूया. प्रत्येक वयाची काय स्ट्रेंथ आहे ते पण बघूया आणि आपल्या सोयीसाठी 5 निकष ठरवूया आणि त्या निकषांवरती मुलांना पुढे न्यायला आपल्याला काय काय करता येईल असं बघूया. थोडंसं आपण आधी थिअरी समजून घेऊ, मग त्याला जोडून ॲक्टिव्हिटीज कशा करायच्या हेही बोलू आणि त्यानंतर मग इंटरॅक्शन करूया की तुमचे काही प्रश्न असतील तर त्याच्यावरती मला बोलायला आवडेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आजचं सत्र घेऊया. ठीक आहे, तर आपण असं म्हणूया की शरीर म्हणजे शरीराच्या माध्यमातून मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मन म्हणजे त्यांच्या भावना आपल्याला समजून घ्यायच्यात आणि त्याच्यावर प्रयोग करत करत आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याचवेळी विचार पण त्या दिशेने जात आहेत ना. म्हणजे तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित काम करतात एकसंधपणे एकाच दिशेने त्याच्यावरती केलेले प्रयोग जेव्हा सरळसोट जातात तेव्हा कुठेतरी आपल्याला हवेत ते रिझल्ट आपल्याला दिसायला. त्यामुळे आपण असं म्हणूया की शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही लेवलवरती काम कसं करायचं हे पण आपल्याला डिझाईन करायला हवं. आता प्रत्येक वयाचा जो काही कौशल्य आहे किंवा जे आपण म्हणूया स्ट्रेंथ आहे ती आपल्याला जर माहिती असेल किंवा ती आपण जर समजून घेतली. फॉर एक्झाम्पल मी जसं म्हणलं की 3ऱ्या वर्षामधली जी मुलं आहेत त्यांची कोणती गोष्ट किंवा कोणतं वैशिष्ट्य डेव्हलप होत असतं त्या वयात तर उत्सुकता. मग त्यांची उत्सुकता वाढेल याच्यासाठी मला शरीराच्या माध्यमातून काय करता येईल, त्यांच्या भावनांबद्दलची उत्सुकता आणि सिंपल जे आपल्याला सहज शक्य आहे आणि जे गरजेचं आहे जे घडण्यासाठी पूरक आहे ते अतिशय सोपं असलं पाहिजे. काहीही अवघड करायची गरज नाही. त्याचं काहीतरी डोक्यावरती ओझं घेऊन आता मला ते साध्य करायचंच आहे असा अट्टाहास आटापिटा अजिबात नको. कारण महत्वाची गोष्ट काय आहे, डेव्हलप होणारे मुलं त्यांची ती आपण नाही काय करणार. फक्त आपली ऍक्शन ही त्याला पूरक असेल तर बरं. आपण जर त्याच्या अगेन्स्ट गेलो म्हणजे फॉर एक्झाम्पल मुलांची उत्सुकता जागृत होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे पण ते चुकले की त्या क्षणी जर समजा आई बाबा रागवले तर मग माझी ऍक्शन त्याला पूरक नाही. मग रागवायचंच नाही का मुलांना, तर रागवू नाहीच रागवायचं. खरं सांगायचं तिथे त्यांना पुन्हा त्यांची उत्सुकता जागृत करणारे प्रश्न आपण विचारतो. हा, आता अगदी पाच जीवावर बेतत असेल म्हणजे ते मला आग कशी लागते आणि त्याचा चटका कसा बसतो हे मला उत्सुकतेने बसायचं तर मला तिथे गप्प बसून आता मला त्याची उत्सुकता वाढवायची नाही. तिथे मला त्याला खसकून ओढून घ्यावंच लागेल माझं. आणि मग थोड्या वेळाने जरा शांत झाले सगळ्यांची डोकी की मग मला त्याच्याशी बोलता येईल की बाबा काय करणार होतं असतो, काय झालं असतं पुढे वगैरे, ते आपल्याला चांगलं माहिती. तर ह्या दृष्टीने मग आता आपल्याला काय काय प्रयोग करता येतील तर ज्ञान सुद्धा पुन्हा त्या त्या टप्प्यावर आहे. म्हणजे त्याच्या लेवल्स आपल्याला ठरवायला लागतील की प्रत्येक वयामध्ये आता 3 वर्षाच्या 3ऱ्या वर्षात असलेल्या मुलाला ज्ञान म्हणजे काय तर फक्त एक्सपोजर आहे आणि मग त्याला पाहिजे तितकं वेळ निरीक्षण करू दे. पण हे सगळं असताना मला काही सवयी पण लावाव्या लागणार. मग सवयी कशा लावणार? फॉर एक्झाम्पल 3ऱ्या वर्षातली मुलं ही अतिशय चंचल, रादर 3 ते 8 मधली मुलं चंचलच आहेत. त्यामुळे त्यांना एका ठिकाणी बसायची सवय लावायची. फक्त मग आपल्याला आपल्या स्वतःला तपासून बघायला लागतं की माझं एक्सपेक्टेशन लेवल काय आहे. म्हणजे मी जर 5 मिनिटं बसू शकते आणि मला माझी अपेक्षा अशी असेल की अभ्यासाला बसल्यानंतर माझ्या मुलांनी 5 मिनिटं सलग तरी बसलंच पाहिजे किंवा अर्धा तास सलग बसलंच पाहिजे, तर असं नाही म्हणा. आत्ता त्या मुलाची बसण्याची क्षमता किती आहे, किती मिनिटं किती सेकंद ते एका ठिकाणी स्थिर बसणार, तर त्याच्यापेक्षा पुढचा टप्पा काय असेल तर एक एक पाऊल पुढे आपण जाऊया आणि मग त्याच्यासाठीचे प्रयोग आपल्याला डिझाईन करा. मग ते खेळाच्या माध्यमातून, गोष्टींच्या माध्यमातून, गप्पांच्या माध्यमातून चॅलेंजेस देऊन की आता तू आणि मी बसायचं आहे. पण प्रत्येक वेळी आई तिथे बसली तरच मूल करेल असं पण नको. मग तिथे आता आपण आज हा खेळ खेळलो ना, मग मी नसताना आई इथे बसली असं समजून तू 10 वेळा करशील का, 10 वेळा नाही, 2 वेळा करशील का किंवा 1 वेळा केला तर चला आपण सेलिब्रेट. पुन्हा सेलिब्रेशन हा मुद्दा आणखी वेगळा. तुमच्या प्रयत्न, तुम्ही सगळे सुजाण पालक आहात त्यामुळे बक्षीस आणि शिक्षा या विषयावरती तुम्ही वाचन केलं असेल, ऐकलं असेल, बोललं असाल. त्यामुळे त्यात जर शंका असेल कोणाला तर त्याच नाही, एवढं मी मात्र नक्की सांगेन.
छोटी गोष्ट केली आज तर मला ती सेलिब्रेट करता आली पाहिजे. मग सेलिब्रेट करायचं म्हणजे काय करायचं, आज उंच उड्या मारायच्या. कोणाची उंच उडी जाते ते आपण बघूया. इतकी मज्जा आपल्याला लागते. म्हणजे प्रत्येक स्टेपमध्ये मज्जा आली पाहिजे हे कंपल्सरी. फक्त तो पुन्हा बॅलन्स हवाच की मज्जा जास्त होते खूपदा आणि मूळ विषय राहूनच जातो. तर ते संतुलन आपल्याला सांभाळायला लागतं. तर कसं जाऊया आपण, मी प्रत्येक वयाच्या टप्प्यामध्ये कोणते कोणते डेव्हलपमेंटचे पॉईंट्स आहेत ते सांगते आणि मग त्यावर आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. की ते विचार करण्याची, जे विचार करायचा इथे काहीतरी इंट्रोड्यूस होतं, इथे कधी चूक कधी बरोबर असं होत जातं आणि इथे विचार करून ॲक्शन करणं हे 5व्या वर्षामध्ये साधारणतः सुरुवात होते. आणि 5वं वर्ष आपण म्हणूया की विचार करणे किंवा प्रगल्भता. प्रगल्भता हा शब्द खूप मोठा आहे पण त्याची सुरुवात मात्र तिथून होते हे नक्की सांगते. विचार प्लस कृती, विचार प्लस कृती अधिक कृती असं म्हणू शकतो. 6व्या वर्षामध्ये मुलांचे रुसवे फुगवे सुरू होते कारण त्यांच्या विचारांना ते भावना पण जोडायला शिकतात तिथे. मग तिथे जिथे भीती इंट्रोड्यूस झाली तिथे रुसवा आला. त्यामुळे 6व्या वर्षात आपण असं म्हणूया की स्वावलंबन वर्सेस परावलंबन. म्हणजे असं वाटत असं की मला सगळं येत आहे, मी ते सगळं करू शकतो. पाहिलं का मला शूजची लेस पण बांधता येते, येत नव्हती मागच्या वर्षी पण आता मला चांगली येते. पण डबा भरायच्या वेळेला आईची मदत घ्यावी लागते. मग चुकून जर आई म्हणाली की काय हे तुला सगळं येते मिळाल्यासाठी डबा सुद्धा भरता येत नाही, ठीक आहे लगेच डाऊन. अशी ती गडबड सगळी तिथे सुरू होते आणि मग राग रुसवा तिथून सुरू होते. 7वं वर्ष आपण म्हणूया की विचार करून शहाणपण येतं. विचारांचं थोडं शहाणपण यायला लागतं. म्हणजे जसं आता 3ऱ्या वर्षामध्ये मुलं किंवा 4थ्या 5व्या वर्षामध्ये मुलं मनमे आयावर बोलतील असं करतात. जे मनात येईल ते ताबडतोब बोलायचं. मग आई रागवली की का रागवली आई, मला काय माहिती, मला वाटलं म्हणून मी बोललो, मला वाटलं म्हणून मी केलं, असं सगळं असतं. पण सरळ 7व्या वर्षात गेलं की मुलं काय हा वेडेपणा पाहिलंच का आई, त्याला कळतच नाही कसं बोलायचं, गप्प बसावं की नाही सगळ्यांच्या समोर, असं सगळं सुरू होतं. म्हणजे थोडं थोडं त्यांचं शहाणपण कृतीत यायला सुरुवात होते. साधारणतः 7व्या वर्षाचा टप्पा आहे. 8व्या वर्षामध्ये मित्रमंडळी जास्त जमाली आणि त्याचबरोबर चांगलं काय वाईट काय याची निवड. म्हणजे खरं सांगू का, मला माहिती की नाही मला माहिती नाही, खूपदा मुलं आपल्या सांगण्याच्या विरुद्ध वागतात असं आपल्याला वाटतं. इतक्या वेळा सांगितलं त्याला पण काहीच करत नाही. दरवेळी आपलं ते सुफराटं बोलणं आणि वागणं असं आपण म्हणतो. पण आपण जेव्हा नसतो तेव्हा मुलं बरोबर ते सगळं फॉलो करतात. कमीत कमी चुका ते करत असतात. कारण आणि या वयामध्ये त्यांना कळायला लागतं की चांगलं काय वाईट काय, योग्य काय अयोग्य काय, कृतीत नाही येणार. पण जर आपण त्यांच्याशी बोललो ना तर ते उत्तरं देताना सांगतील नाही हे चुकलं बरं का, असं ते स्वतःहून सांगतील. इतकी समज इथे यायला सुरुवात होते 8व्या वर्षात. समज आणि मित्रांचा प्रभाव जास्त. आणि 9व्या वर्षामध्ये एखादी गोष्ट सुरू केली की ती शेवटापर्यंत न्यायची याचा एक छंद लागतो. सवय नाही म्हणत मी, छंद म्हणते की सुरुवात केली आहे ना तर मला हे पूर्ण करायचं नाही, मला पूर्ण करावंच असं म्हणून नादिष्ट. आपण त्याला नादिष्ट म्हणतो पण तो मुलांचा छंद आहे की मी सुरू केलंय तर मला ते शेवटापर्यंत न्यायचंय. आता आपण आपली डिफिकल्टी लेवल थोडी वाढवणार आहोत विचार करण्याची. कारण आपल्याला सवयी कोणत्या लावायच्या आहेत, का लावायच्यात मध्येच आपण अजून बसलो आहोत. हे सगळे डिस्कशन जे चाललंय ते मुलांना सवयी का लावायच्या, या स्टेजला का लावायच्या, इथेच होत आपण अजून. मग त्या कोणत्या लावायच्या आणि मग त्या कशा लावायच्या तिकडे आपण जाणार. तर आता ही जी काही आपण म्हणूया पिक्युलर फीचर्स त्या वयाची आहे तर ती डेव्हलप करताना आपण जे मगाशी 5 निकष बघितले होते की ज्ञान आहे, अभ्यास आहे,
तन्मयता, ते पूर्ण करण्यामध्ये रमणं. आणि त्याच्यानंतर आपण म्हटलं की सारासार विचार करणे. हां, आणि मग त्याचं कन्वर्जन आत्मविश्वासात झालं की नाही हे बघणं. तर इथे आता आपल्याला काय काय करायचं आहे, तर मुलांची ती वैशिष्ट्य कशी इव्हॉल्व्ह होतील त्याच्यासाठीच्या ॲक्टिव्हिटीज, त्याच्यासाठीच्या कृती छोट्या छोट्या या आपल्याला प्लॅन करायच्या. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सवय लावायची बैठक, म्हणजे शरीराच्या माध्यमातून मुलांनी थोडा वेळ बसायला पाहिजे. तर आपलं मूल किती वेळ बसतं आहे, नक्की कोणत्या क्षणी त्याची चंचलता सुरू होती आहे, आणि मग त्याची बैठक मला त्याच्या एक स्टेप पुढे न्यायची असेल तर काय करता येईल. मग खूप खेळता येतात. इथे पण घेत असतील मला वाटतं शांततेचा खेळ वगैरे. आणि मग त्या शांततेच्या खेळात मुलांनी कधी म्युझिक ऐकत शांत बसायचं, किंवा कधी खेळात सुद्धा शांत बसून विचार करून मग पुढची ॲक्शन घ्यायची. असे सगळे आपल्याला स्टेप बाय स्टेप प्लॅन करतात. आणि त्यात पुन्हा त्यांची उत्सुकता जागृत करायची असं पण आपलं चॅलेंज आहे. आणि मग बोलणं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा एखादा शब्द आहे, नवीन शब्द इंट्रोड्यूस केला आपण मुलांना, म्हणजे भाषेच्या अंगाने आपण बघतो. तुम्हाला आता सप्तप्रज्ञा माहिती असतील किंवा इंटेलिजन्स वेगवेगळे मुलांचे कोणते कोणते आहेत हे तुम्हाला माहिती असेल तर शोधा, की ते सगळे त्या सगळ्या अंगाने पण आपल्याला जायचं. म्हणजे आपल्याला भाषेच्या माध्यमातून पण मुलांशी खेळायचं आहे. कृती तर आहेच, पण त्याच्याचबरोबर भाषा आहे, गणिती कौशल्य आहे, नंतर वैज्ञानिक विचार आहे, निसर्ग आहे आणि कला आहे. किमान या 4-5 गोष्टींना तरी आपण वेगवेगळ्या वेळी स्पर्श करायला हवं. मग चला आपण आज झाड लावूया. मग झाड लावायचं असेल तर ते बी पेरल्यानंतर ते उगवेपर्यंतचा पेशन्स त्या मुलामध्ये येणार आहे. आणि तिथून कोणतं कौशल्य जाणार आहे तर संयमाचं जाणार आहे. मग तो संयम वेगवेगळ्या ठिकाणी रिफ्लेक्ट आपल्याला करता येईल. की ते झाड लावताना आपण कशी वाट बघितली होती, तशी आता की नाही आईचं खाऊ तयार करायपर्यंत वाट बघायची बरं का. मग वाट बघताना आपल्याला काय काय करता येईल, मग आता बसावं लागेल का, मग आपण गप्पा मारूया, असं आपल्याला. भाषेच्या अंगाने जायचं असेल तर म्हणजे एखादा खेळ आपल्याला ठरवता येईल. की समजा आता कडबोळं हा नवीन शब्द आपण मुलांना इंट्रोड्यूस केला, तर पहिलं आपण काय ते कडबोळं खायचं कसं आहे ते दाखवणार, त्याची चव घेणार, चटकमटक करत सगळेजण मस्त खाणार. मग आपण पुढच्या स्टेपला किंवा त्याच्या आधीच्या स्टेपला ते तयार कसं करायचं, त्याच्यात काय आहे, मग वास घेऊन बघूया, हात लावून बघूया, गरम असताना कसं स्पर्श येतोय, गार झाल्यावर कसं लागतंय आणि 2 दिवस झाल्यानंतर कसं लागतंय. हे प्रयोग आपल्याला त्यांच्याबरोबर करता येतील. आणि मग स्टेप बाय स्टेप पुढे जाऊन मग आणखी कडबोळं कुठे आहे, मग एखादी कन्स्ट्रक्शन असेल वेगळी, काहीतरी वेगळं डिझाईन केलेली कन्स्ट्रक्शन, ती शोधता येईल, ती दाखवता येईल. किंवा एखाद्या किल्ल्यामध्ये पायऱ्या जातात ते कडबोळ्याच्या बाजूनी जाणारे आहेत का, किंवा खेळता येईल एखाद्या काहीतरी दोरी घेऊन ती मोठी आपल्याला, म्हणजे तिथे आपल्याला गणितीपर्यंत पण जातात की स्पायरल कन्स्ट्रक्शन कशी आहे. मुलांना एवढं शिकवायचं नाही, सांगायचं नाही, काही नाही, पण ते इंट्रोड्यूस केलेलं त्यांच्या अनुभवातनं, कृतीतनं, विचारातनं, भावनांमधनं, स्पर्शामधनं जे काही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे ते पुढे जाऊन त्यांना मदत करणार. पुन्हा तिथे आपल्याला कंडिशन्स अप्लाइडमध्ये असं असतं की मूल जर रमत नसेल तर थांबायला लागतं तिथेच. मग आपण तिथे थांबलो तर काही दिवसांनी ते आई इथे कडबोळं दिसते की त्या झाडावरती आईने कडबोळं केले, हे ते सुद्धा म्हणून सांगते. फक्त आपल्याला ते पूर्ण करण्याचा अट्टहास या टप्प्यावरती नाही करतात, रादर आपल्याला कुठलाच अट्टहास नाही करायचा आहे. मुलं त्या टप्प्यावरती पुढे जातील हे आपल्याला फक्त त्यांना सुचवावं लागणार आणि मग ते पुढे जातील. इथे आपल्याला सवयी आपल्याला लावताना शिस्त हा एक महत्त्वाचा मुद्दा अडसर ठरतो खरं सांगायचं. कारण शिस्त तर लावायची आहे, त्यात काही शंका नाही, पण शिस्त का लावायची हे आपल्याला क्लिअर पाहिजे. आणि मला विचारायला तर मी सिंपल सांगेन की जगण्याची मूल्य शिकवण्यासाठीचं माध्यम म्हणून शिस्त वापरा. जर त्यातनं ती जात नसतील तर माझ्या शिस्तीचं माध्यम गडबड करतात. म्हणजे मी जर समजा किंवा घरातलं कोणीही खूप जास्त ओरडून बोलत असेल आणि त्याच्याबरोबर मी एक असं म्हणजे एक चूक इक्वल टू हातभर मोठं लेक्चर आणि त्याच्यामध्ये अनेक टोचणारे शब्द किंवा ब्लेम्स जर आपल्याही नकळत आपल्याकडनं जात असतील तर कोणतं मूल्य आपल्या बोलण्यातनं मुलांपर्यंत जात आहे. म्हणजे साधं उदाहरण सांगते. आत्ता येताना
मी कॅबने आले आणि माझ्या साडीचा पदर त्या दारात अडकला होता, माझ्या लक्षात नाही आलं. आणि एका माणसाने येऊन तिथे मला सांगितलं की म्हणजे हात करून सांगितलं की तुमचं हे अडकलं वगैरे. तर मला म्हणजे त्या क्षणी त्याच्या दोन भावना दिसल्या. एक म्हणजे ह्यांना सांगायला पाहिजे आणि दुसरी भावना दिसली की एवढी पण अक्कल कशी नाही, बसताना आपल्याला नीट बसता येत नाही. आपल्या मुलांना जर आपण हे सांगत असू तर मूल काय घेणार आहे त्यांना? लक्षात घ्या, लहान वय हे अतिशय महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. जडणघडण आपण जे म्हणलं ती खरोखरी जडणघडण होताना त्या वयामध्ये मुलांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय असते तर माझ्या आईवडिलांसाठी मी किती महत्वाचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट ते त्याच्याशी जोडत असतात. आज जर माझी आई एकदा बोलायला लागली की खूप वेळ बोलते आणि त्याच्यात ती मागचं पण सांगते, पाहिलंच ना 4 दिवसापासून पण तू तेच केलं होतंस, तुझ्या एवढं कसं लक्षात राहिलं नाही, असं कसं तुला समजत नाही आणि याचा काही उपयोग आहे का? गडबड तुझी होणार, फजिती होणार तुझी, तिथे लोक तुला हसतील, तुला वाईट वाटेल, मग मला जास्त वाईट वाटेल की नाही. एवढं सगळं सांगताना त्या मुलापर्यंत मेसेज काय जातोय की अशा चुका जर मी केल्या तर मी माझ्या आईला आवडत नाही. आपण म्हणतो बरोबर आहे, मग कळेल ना त्याला पुढच्या वेळेला लक्षात राहील की मी अशा चुका नाही करायच्या. आणि तेव्हा नसतं कळत, खूपदा नाही कळत की म्हणजे मी असं करायचं आहे. त्यापेक्षा मग डायरेक्ट सांगूया ना की पुढच्या वेळेला अशी वेळ आल्यानंतर काय करशील बाबा तू. ते डायरेक्ट सांगितलं तर ते जास्त चांगलं कळेल, तू लक्षात ठेवेल की हां मी शहाणा मुलगा आहे आणि शहाण्यापणाच्या त्या टप्प्यावर मला हे कळलं होतं, आता मला हे वापरायची वेळ आहे. हे सोपं आपण करू शकतो प्रोव्हाइडेड म्हणजे आपण दुर्लक्ष करणारे पालक होत असं मला अजिबात म्हणायचं नाही. मला पालकांवर अजिबात ब्लेम करायचं नाही. पालक अतिशय क्रिएटिव्ह, अतिशय सजग आणि शहाणे आणि प्रेमळ, म्हणजे आमच्या पालकांपेक्षा तर आत्ताचे पालक खूप जास्त छान. याबद्दल मला खूप आनंद आहे. फक्त आपल्याही नकळत बऱ्याचदा काय गडबड होते सांगू का, आपलं इंटेन्शन चांगलं म्हणजे आपली प्रत्येक कृती चांगली, ह्या चक्रव्यूहात आपण आलो. आणि खूप पालक म्हणजे आमचे तर सगळे पालक असंच म्हणायचे, म्हणजे माझ्या आईचे वयातले सगळे लोक, मी मारते म्हणजे काय चूक आहे का, मला त्याचं बरं व्हावं म्हणूनच मी मारते ना. पण इंटेन्शन चांगलं म्हणजे प्रत्येक कृती त्या इंटेन्शनने केलेली चांगलीच असते, पण त्या कृतीचे परिणाम नाही ना चांगले, तर तिथे आपल्याला ते सांभाळायला पाहिजे. खूपदा मला असं पण ऐकू येतं हां की काय ते सायकोलॉजीचं फॅड काढलं हल्ली, उठसूट सारखं मुलांच्या मनाचा विचार करा, हे करा ते करा, सरळ सरळ सांगतं हे केलं तर बरोबर आहे, हे केलं तर चूक आहे. पोरांना सांगितलं कळत नाही तर सांगा ना तुम्ही. आणि पहिल्यापासून अशी काही शिस्त लावायची ना, धारेवर धरायचं की ते बरोबर चूक करणे नाही पाहिजे. पण ह्याच्यामध्ये ना गडबड काय होते सांगते की ते मूल त्यावेळेला काय मनामध्ये घेतं, म्हणजे मेंदूमध्ये काय घडतं बघा. मेंदूचा अभ्यास जर आपण केला ना तर ज्या मुलांना लहानपणापासून प्रचंड कडक शिस्तीला सामोरं जावं लागतं ती मुलं, त्यांचा मेंदू हा प्राणी पातळीवर राहतो. आता प्राणी पातळीवर राहतो याचा अर्थ काय, प्राण्यांच्या पातळीवर ती मेंदूचं काम काय आहे, फ्लाईट, फाईट ऑर फ्राईट. म्हणजे एखादा प्रसंग जो भयावह भीती आणणारा प्रसंग आहे त्यावेळेला मी काय करायचं आहे तर एकतर लढा द्यायचा आहे किंवा घाबरायचं आहे, पळून जायचं आहे, किंवा तिथल्या तिथे काहीही न करता निष्क्रिय व्हायचं आहे. माणसाचा मेंदू हा त्याच्या पुढच्या स्टेपला, उत्क्रांतीवरती पुढच्या स्टेपला गेला आणि त्याने त्याचा कॉन्शियसनेस वापरायला सुरुवात केली की याचं कारण काय असेल आणि मग इथे मी कोणती ॲक्शन घेतली तर काय होईल. आणि मग हा सगळा आपण जे म्हणतो ना सारासार विचार करणे, ते सगळं माणसाच्या उत्क्रांत मेंदूमध्ये घडलेलं आहे. पण ज्या मुलांना लहानपणापासून, अतिशय लहान वयापासून घरामध्ये प्रचंड भांडणं, मारामाऱ्या, ब्लेम, एकमेकांना दुखावणारे शब्द, शिक्षा, भयंकर शिक्षा, म्हणजे एका पायावर उभं राहायचं किंवा कोंडून ठेवणारे मी आता, घराच्या बाहेर जा, आत येशील तर बघ, आणि आता चुका केल्यास ना तर बाहुल वगैरे दे ना तुला, किंवा काय ते हॉस्टेलला टाकीन. हे सगळे जे शब्द आहेत ना ते
मुलांना भीतीकडे घेऊन जातात. भले त्या भीतीची अभिव्यक्ती वेगळी असेल. म्हणजे काही मुलं भयंकर रागवतात, अकांड तांडव करतात, ओरडाआरडा करतात, स्वतः चूक असली तरी स्वतः चिडचिड करतात आणि गोंधळ घालतात फार. तर काही मुलं एकदम बंद होऊन जातात, बोलणंच बंद. वयाच्या एका टप्प्यावरती ते पूर्णपणे बोलणं बंद करतात, कारण ते कन्व्हिन्स झालेले असतात की माझ्या आईबाबांना मी आवडत नाही, माझ्यामध्ये अनेक चुका आहेत, प्रॉब्लेमॅटिक चाइल्ड आहे मी आणि माझ्याच्यानी काहीच चांगलं जमत नाही आहे. मग याच्यावरती मी काही उत्तरच द्यायला नको, कशाला ते तर द्या आणि पुन्हा ते सगळं ऐकून घ्या, त्यापेक्षा नकोच. आणि आपण त्याला म्हणतो की कोडगा झाला आहे, किती बोला, याला काही होतच नाही. तर तिथे जात आहे का आपलं मूल हे तपासायचं असेल तर अनेक पातळ्या आहेत. म्हणजे आपल्या मुलाचा स्वभाव नेमका कोणता आहे, रिबेलियन आहे का, गप्प बसून सहन करणारा आहे का, स्वतःला ब्लेम करणारा आहे का, नाही मला काही माहिती नाही, आता मला फक्त आईने आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर खेळायला बसलं पाहिजे, बाकी मला काही माहिती नाही. आई किंवा बाबा जे कोणी असतील ते जर माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता नाही खेळले तर मी रडून गोंधळ घालेन, मी मोठ्या मोठ्याने रडेन, मी ओरडाआरडा करेन, काही पण. तर ते आपल्या मुलाचा तो प्रॉब्लेम नेमका काय आहे, नेमका आपल्या कुठल्या वर्तनामुळे मूल त्या भावनेकडे जात आहे आणि त्याच्यापर्यंत माझा हा मेसेज पोचतोय की नाही की बाबा तू आमच्यासाठी महत्त्वाचा आहेस, इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल. तू जे काही वागतोयस, तुझ्या काही विचार आहेत, तुला जमताय नाही जमताय, अभ्यासात तू पुढे जातोयस नाही जातोयस, काहीही तुझे सगळे प्रॉब्लेम्स, पण ते प्रॉब्लेम्स एका बाजूला आहे, त्याच्यापेक्षा तू आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेस किंवा महत्त्वाचा आहेस. हे त्या बाळापर्यंत आपलं पोचतंय का हे आपल्याला तपासत राहायला लागतं. आणि मग जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या मुलाचा स्वभाव जसा आहे तसं मी काय मुलांच्या सवयी लावण्याकरता ॲक्शन्स ठरवेन, काय मी प्लॅन करेन, हे प्रत्येकाचं बदलत राहील. मला असं वाटतं मी खूप मोठ्या परिघात चक्कर मारून आली आहे. तर आपण पुन्हा बुलेट पॉईंट्सकडे जाऊया की बुलेट पॉईंट्स असे आहेत की आपल्या वयाचा, मुलांच्या वयाचा टप्पा, त्याच्यानुसार कोणतं स्किल आत्ता सध्या डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे ते समजून घेणं, त्याच्यावरती विचार करणं, अतिशय क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज प्लॅन करणं, त्याच्यातलं फेल्युअर आणि त्याच्यातलं सक्सेस याच्याकडे कसं बघायचं आहे, त्याच्यावरती काय आपलं रिस्पॉन्स असला पाहिजे, याच्यासह आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे. त्याच्यामध्ये शरीर, मन, बुद्धी या तिन्हीचा मेळ आपल्याला साधता येतोय का या पद्धतीने डिझाईन करणे. आणि मग त्याचं सवयींमध्ये रूपांतर करण्यासाठी मला छोट्या छोट्या कृती कोणत्या प्लॅन कराव्या लागतील ह्याचा विचार करणे. सवय म्हणजे आपण काय म्हणतो, सातत्यानं केलेली एकच कृती. तर मी असं म्हणेल की एकच कृती नाही, एक ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी सातत्यानं केलेले वेगवेगळे प्रयोग. कारण ह्या वयातली मुलं कुठल्याही एका कृतीला ताबडतोब कंटाळणार, त्यांना नाहीच आवडणार. आपण कसं करत होतो मला नाही माहिती, किंवा आपण करत होतो की नाही हे पण नाही मला माहिती. कारण मला आई म्हणायची जेव्हा अभ्यास करते तेव्हा मी कायम चालतच अभ्यास केला, मी नाही एका ठिकाणी बसू शकते. तर हे आपल्या प्रत्येक मुलाचा स्वभाव ओळखून आपल्याला एक एक स्टेप पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल. आणि सोपं सांगेल, एका वर्षाला फक्त एक सवय, एवढंच चॅलेंज आहे. मग ती सवय कोणती असेल तर मी असं ठरवेन की 3 वर्षामध्ये आपण म्हणूया की प्रश्न विचारणे ही सवय मुलांमध्ये येईल. त्याच्याबरोबर एका ठिकाणी बसणे किंवा घरामध्ये कचरा आवरणं नाही म्हणणार, पण कचरा दिसणे इथेपर्यंत आपल्याला जाता येईल का. आणि दिवसाला एकच फक्त कृती केली पाहिजे, एवढंच चॅलेंज आपण स्वतःसाठी घ्यायचं. आता ते मुलांपर्यंत नेताना कसं न्यायचं तर त्याच्यासाठीच्या पुन्हा स्टेप्स आहेत की मी डिझाईन केलं. मला खूप पालक असं सांगतात, हो मग मी प्लॅन करते आणि मी त्याला सगळं सांगितलं, रोज सांगते मी काय करू, काहीच पथ्य पडत नाही त्याची, पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याच मनाप्रमाणे करतो. गडबड कुठे राहते, मी ठरवलं, मी विचार केला, मी प्लॅन केला आणि मी सांगितलं की तू हे करायला हवं, तुझ्यासाठी हे खूप छान आहे, सोयीचं. तर ते नाही करणार, त्यांना इंटरेस्ट केव्हा निर्माण होणार आहे. जरी मला सगळं माहिती असलं तरी ते मी न सांगता त्यांना इन्व्हॉल्व करून घेईन. काय करूया बरं आपण आज,
माझी अशी इच्छा आहे की आपल्याला शांततेचा खेळ किंवा एका ठिकाणी 5 मिनिटं बसायचं. तर आज आपण काय करूया सांग. मग ते काहीतरी सांगतात, मग तिथे आपल्याला त्यांना क्रॉस करायला लागतं की मग हे घडेल का त्याच्यात, ते घडेल का त्याच्यात. पण मग ते तर मग घरामधून कुठला वास आला की आपल्याला उठावं असं वाटतं. मग काय करायचं सांग बरं. मग तुला सांगायचं की जरी छान छान वासाला खाऊचा तरी तो गजर झाल्याशिवाय उठायचं नाही बरं का. आणि तू जर उठलीच तर मग कधी कधी त्याला क्रॉस चेक करू दे, कधी कधी मी करणार, कधी बाबा करणार, कधी दादा करणार, कधी छोटं बाळ करतंय असं सुद्धा आपल्याला सांगताय. मग त्यातनं ते पुढे जातं. मग ती डिफिकल्टी लेवल कधी वाढवायची. मुलांना कंटाळा आला की म्हणायचं चला आता याच्यात काय बदल करूया. पण दुसऱ्या दिवशी कंटाळा आला असं नाही चालणार ना. मग तिथे आपल्याला आपल्या कंडिशन्स म्हणजे पुन्हा चॉईस देता येतात की बाबा हे 1 महिना ठेवायचं का 15 दिवस ठेवायचं का 8 दिवस ठेवायचं. मग ते सांगतात की नाही 8 दिवस पास नाही, त्याच्यापेक्षा जास्त नको दिवस. मग 8 दिवस सलग ती सवय लागल्यानंतर पुन्हा ते शिकवायची गरजच नाही ना. मग आपल्याला त्याच्या लेवल नंबर 2 कडे जाता येईल. पण मुलांची इन्व्हॉल्वमेंट बऱ्याचदा गडबड काय होते माहिती का. 8 वर्षाच्या मुलाची आई होती आणि ती म्हणाली की तू सांगितलंच नाही आणि मी त्याप्रमाणे केलं आणि मग त्याला मी रोजचा डबा काय द्यायचा याचं मध्ये त्याला इन्व्हॉल्व करून घ्यायचं ठरवलं. आणि त्याने अशी काही मेनूची लिस्ट केली. 1 दिवस पुरणपोळी, 1 दिवस सँडविच, 1 दिवस बटाटे वडे. बापरे मला करणं शक्य नाही येत त्याच्या वेळेच्या. मग तिला म्हणलं अगं बाई लेवल 1 तू घेतलीच नाही, डायरेक्ट 10व्या लेवललाच गेलीस तू. इथे तुला काय करायला लागेल तर इथे त्याची समज काय, त्याची आवड काय याच्यावरून तुला काही 3 ऑप्शन द्यावे लागतील की मला सकाळी एवढा वेळ असतो ना तर तेवढ्या वेळात हे 4 पदार्थ करणं शक्य आहे. तर आता तू सांग सोमवारी कुठला करायचा, मंगळवारी कुठला करायचा. आणि मी ना तुझ्याच म्हणण्याप्रमाणे करणार आहे बरं का. आपण दोघं मिळून ती ठरवलंच मी करणार. असं करून आपल्याला पुढे जाते. पुन्हा त्यात आणखी इन्व्हॉल्वमेंट घ्यायची तर आजपासून काय एक जबाबदारी तू घे बाबा. माझी फार गडबड होते ना तर मी डबा भरला ना की डब्याचं झाकण तू लागायचंस. खूप मोठं काम असतं मुलांसाठी पण सवयीचा तो खूप महत्त्वाचा टप्पा असतो. आणि मी काहीतरी करतोय, मनापासून करतोय आणि ती माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे हे काम खूप छान होत आहे हा फील जेव्हा येणार ना तेव्हा आपण त्या आत्मविश्वासापर्यंत जाणार. पण आपल्याला हे कळलं पाहिजे. आपल्याला ते मायक्रो बेबी स्टेप्स नाही समजल्या की मग ती सगळी गडबड होते. म्हणजे पुन्हा इंटेन्शन खूप चांगलं पण ॲक्शन गडबडली की रिझल्टचं फार चांगलं गुप्ता होऊन जातो. बरं किती वेळ आहे आपल्याकडे? आणि अजून 15 मिनिटं आहेत. पण पालकांना नेहमीचे प्रश्न असतात की उठायची सवय कशी लावायची, अभ्यासाची आणि त्यांचं सगळं आवरायची. म्हणजे ह्या 9 वर्षापर्यंत स्वतःच्या वस्तू आल्यावर व्यवस्थित ठेवणे आणि बूट चपला काय फेकणे किंवा दप्तर फेकणे ह्याच्यापासून ते नीट कसं करणे आणि त्याच्यावरनं रोज काहीतरी वादंगाचे प्रसंग उद्भवतात. हे 3 मुद्दे तर मी लगेच सांगू शकते कारण ह्याच्यात आम्ही खूप मज्जा येईल असे प्रयोग केले. आणि मी माझ्या मुलीबरोबर केल्यापेक्षा माझ्या पालक मित्रमैत्रिणींनी त्यांच्या मुलांबरोबर खूप छान केलं. त्यामुळे ते तर मी सांगू शकते. सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळचा उठण्याचा प्रॉब्लेम येतो आणि हा प्रत्येक वयाच्या टप्प्यावर येतो. जनरली ह्या वयाच्या टप्प्यावर आपण काय करतो ना उचलतो आणि बाथरूममध्ये ठेवतो. पाणी टाकल्यानंतर ते जर उठतात मग कुरकुर करत त्यांची अंघोळ करून त्यांना रेडी करणं होतं. तर मग आपल्याला तिथे गप्पा मारता येतील का. ह्या वयाच्या टप्प्यावरती तर आपल्याला गोष्टींचंच माध्यम खूप छान उपयोगी पडतं की त्या गोष्टीमध्ये एक वेडा विनू असतो, एक शहाणा विनू असतो आणि शहाण्या विनूचं नाव नेहमी आपल्या मुलाचं ठेवायचं. हे कायम लक्षात ठेवायचं ना. खूप गडबड आहे. म्हणजे पालकांसाठी महत्त्वाचे टीप ह्या वयोगटातल्या पालकांसाठी एक्स्पेशली खरं तर माझ्या वयातल्या पालकांसाठी सुद्धा ते शिकण्याची गोष्ट आहे. मूल जसं वागतंय ना ते नाही आपण सांगत फिरायचं कोणाला. कुठलंही आमचं हे ना आता काय हे रोज रडतो काहीतरी करा ना तुम्ही प्लीज. हे आपण त्याच्याच समोर त्याच्या शिक्षकांना किंवा ताईंना जर आपण सांगत असू तर त्याच्या हे लक्षात येतं की मी असाच आहे. मी रोज रडलं पाहिजे कारण आईने म्हटलं की मी रोज रडतो. दॅट इट इज दॅट इझी. त्यांना चांगलं वाईट वगैरे काय माहिती आहे. माझी आई काय सांगते मी रोज रडतो त्यामुळे आता आज मला रडलंच पाहिजे, नाही रडलं तर काय. अशी गडबड त्यांच्या डोक्यात चालणार. हां मग आता खोटं बोलायचं का
नाही रडत म्हणून. तर तसं करायची गरज नाही. आम्हाला की नाही रोज न रडता उठायचं आम्ही शिकतोय आणि आम्ही त्याचे खूप वेगवेगळे प्रयोग आजपासून करायचं ठरवलं. हे जे सांगितलं तर हे सत्य आहे. पण मुलाकडे तो मेसेज दिला की मला आईबरोबर प्रयोग करायचे पण मला न रडता उठायचं आहे. दॅट इज द स्टेप टू अचीव. हे त्याला क्लिअर होणार. जनरली जेवणाच्या बाबतीत सुद्धा आपला समजतो हा ना बटाट्याच्या भाजीशिवाय ते खातच नाही. गोडच लागतं, रोज गोड लागतं. साधी भाजी रोज मला करावी लागते ह्यांच्यासाठी. हे सांगितल्यानंतर किंवा या दुकानात आम्ही बाहेर पडलो ना की कॅडबरी दिसली की समजलं काही खरं नाही बघ माझं घ्यावीच लागते. हे जर त्याच्यासमोर किंवा त्याच्या कानावर पडत असेल तिथे ते कॅडबरीचं दुकान आलं तरी विसरलं असलं तरी एकतर ते हायलाईट करायचंच नाही सगळ्यांच्या समोर. तो एकमेकांमध्ये प्रायव्हेटमध्ये डिस्कस करण्याचा मुद्दा आहे. फक्त तुमचं बाळ आणि तुम्ही यांच्यापुरताच मुद्दा आहे. बाकी जगाचं काही संबंध नाही, त्यांचं काय संबंध. त्यामुळे तिथे सवय लावताना एक तर गोष्टीच्या माध्यमातून जाऊ दे की कोणती सवय चांगली कोणती सवय वाईट. हां इथे पण गडबड आहे. गोष्ट सांगितल्यावर मॉरल ऑफ द स्टोरी काय प्लीज नाही करायचं. त्यांना कळतं. हां आणि मग आज कोण आहे शाळा नाही होय का एवढंच फक्त विचारायचं. मग ते तेवढी एक सवय लागेपर्यंत आपल्याला तेच सांगतात आई ती परत ती गोष्ट सांग नाही ती आंघोळीची वेळची सांग. आणि कधी कधी एका दिवसात कधी 10 दिवसात कधी कधी ते मग तिथे आपल्याला ठरवून गेलं की सकाळी लवकर उठण्यासाठी काय करता येईल सांग. त्याला काय सांगता येणार. मग पुढे आपल्याला त्याला 3 ऑप्शन्स देत आहेत की मी हाका मारून उठणार आहेस का पांघरूण काढल्यावर उठणार आहेस का गजेर वाजल्यावर उठणार आहेस का पाणी टाकायचं असं पाऊस पाडायचं का. हे आपण त्यांना विचारावं. त्या गोष्टीतल्या आईने ऑलरेडी विचारलं असेल आणि मग त्यातनं त्यांनी काहीतरी सिलेक्ट केलेलं असेल. तर तुझं ऑप्शन काय आहे ते ती मला सांग. आणि बघा आता हे प्रॉमिस आहे आपल्या दोघांमध्ये की 3 वेळा हाका मारले नाही उठला तर मला हे करावं लागतं. मग तू पण शहाण्या मुलासारखं ओके बॉ चालेल असं करावं. तर ही शिक्षा नसते, ही डायरेक्शन असते की इथून मला बदलायचं आहे. कधी कधी खोडकर मुलं असतात की ती टेस्ट करून बघतात. म्हणजे आता घड्याळाचा काटा इथपर्यंत गेला ना की तू शूज घालून तिथे समोर आलं पाहिजे असं आपलं ठरलेलं असतं. त्याच्यानंतर तो काटा पुढे जाईपर्यंत बसून राहतो आणि मग म्हणतात आई आता मी नाही जाणार शाळेत तू म्हणली होतीस. तर म्हणायचं ठीक आहे ना आपलं काय ठरलं होतं की जर त्या वेळेपर्यंत तुझे शूज घालून नाही झाले तर शूज तसेच मी गाडीत ठेवणार आणि तुला शाळेत तर जावंच लागेल. शाळेत न जाण्याचा काही विषय नाही. आणि ह्याच्या शिक्षा नाही बघितलंस ना तुला तसंच केलंस किती वेळा सांगितलं मागच्या पण 10वी वेळेही आपल्याला किंवा आपलं फ्रस्ट्रेशन मुळात फ्रस्ट्रेट होण्याची जागाच नाही. पण समजा आपण कुठल्या कारणाने झालो असू मुलांवर नाही काढायचं ती जागाच नाही. मग तिथे शांतपणे की मला खरंच वाईट वाटतंय आणि खरं वाईट वाटू देत तुम्हाला प्लीज की आज आपल्या मुलाला शूज हातात घेऊन शाळेत जावं लागतं. कदाचित तुम्ही हसेल चिडवेल त्याला वाईट वाटत असेल. त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि अतिशय मानाचा विषय आहे. मला खरंच खूप वाईट वाटतंय पण आता जावं लागेल काय नाही आहे. आपलं ठरलं होतं तर मी जर तुला प्रॉमिस केलं तर मी पाळणार. या पद्धतीने ती सवय लावण्याच्या स्टेप बाय स्टेप आपल्याला जवळ जाता येईल. आणि आरसा दाखवून किंवा बघ तू हे आपण टाळूया. त्याच्याआधी आपण डिस्कस करूया की काय गडबड झाली. आता दरवेळी हा डिस्कस करण्याचा वेळच नसतो पालकांकडे. हा प्रॉब्लेम कधी डिस्कस करणार. तर मग इथे सुद्धा आपल्याला प्लॅन करता येतो की आठवड्यातनं 1 दिवस अर्धा तास फॅमिलीमधल्या सगळ्या लोकांनी वेळ काढायचा बसायचं आणि काय गडबड झाली पूर्ण आठवड्यात त्याच्यावरती चर्चा करायची. जर लक्षात राहणार नसेल तर आपण बोर्डवर लिहून ठेवूया. ज्यांना लिहिता येत नाही ते चित्र लावतील किंवा अगदीच काहीच लिहिता येत नाही ते स्टार काढून ठेवतील आणि लक्षात ठेवतील. पण लहानात लहान मेंबरपासून मोठ्यात मोठ्या मेंबरनी पण तो खूप मोठा विषय आणि शिकायचा विषय आहे. डिस्कशन एवढं सिम्पल असू शकत नाही. म्हणजे त्याच्यावरती मी गुंफण नावाचं वर्कशॉप डिझाईन केलं की एकमेकांशी बोलायचं कसं आणि शिस्तीच्या माध्यमातून नातेसंबंध बळकट करण्यासाठी कसं जायचं. सो तो मोठा विषय. पण सुरुवात म्हणून तुम्ही हे नक्की करू शकता. पसाऱ्याचा मुद्दा पण असाच करता. पसाऱ्याचं मी एक आयडियल एक्झाम्पल सांगते. तिथपर्यंत जाण्याच्या स्टेप्स तुम्ही डिझाईन करू शकता.
आम्ही केला एक प्रयोग की घरामध्ये पसारा करायचा नाही, याच्यावरती खूप भांडणं झाली, चिडचिड झाली. घरी बाहेरून आल्या आल्या घरामध्ये चपला इकडे पडल्या, ते इकडे पडले, मग भांडण, चिड, ओरडा असं सगळं होतं. मग ठरवलं की आता ना आपण ह्या पसारावरनं भांडणं होतात तर काय करूया. तर कोणाला काय नाही रोज ठेवायच्या, पण ते होत नाही वगैरे. मग म्हणलं एक आपण अशी घरातली जुनी पेटी काढली आणि मग लक्षात आलं की पसारा म्हणजे काय हे कळतच नाही ॲक्च्युली. गडबड इथे की बाबा तिकडे ते टॉवेल फेकून देतात, तर म्हणतात कुठे काय पसारा आहे, काय नाही सगळं तर जागेवर ठेवलेलं आहे, उगाच चिडचिड झालं. म्हणजे त्यांना पसारा दिसत नाही हा खरं म्हणजे प्रॉब्लेम असतो, आवडायचं नसतं असं नसतं. हे आपल्याला जर आयडेंटिफाय झालं तर मग मी ते सांगितलं की बाबा वस्तू जागा सोडून इकडे तिकडे पडलेली असली तर तिला आम्ही पसारा म्हणणार. मग काय करायचं तर रोज कुणीतरी एक ऑब्झर्वेशन ऑफिसर आहे घरात, त्या मेंबरने काय करायचं तर दुपारी 4 वाजता त्यांनी घरात सगळीकडे फेरफटका मारायचा आणि जी वस्तू जागा सोडून पडलेली असेल ती उचलायची आणि पेटाऱ्यात टाकायची. आणि 4:10 पेटाऱ्याला कुलूप लागली आणि ते वस्तू आत टाकण्यासाठी रोज उघडेल दुपारी 4 वाजता, पण बाहेर काढण्यासाठी फक्त रविवारी. आणि हे सगळ्यांची मान्यता घेतली, सगळे हो ना आम्ही पसारा करतच नाही आणि मी ठेवणारच उद्यापासून जागेवर, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, ठेव झालं. असं सगळ्यांची मान्यता झाली आणि त्यानंतर तो नियम ठरला. आणि मग युनिफॉर्म केला आतमध्ये. मग शाळेत कसं जायचं, सॉरी म्हणजे काय करणार, मला खरंच मनापासून खूप वाईट वाटत होतं की युनिफॉर्म शिवाय किंवा कालचाच युनिफॉर्म आज घालून जावं लागणार आहे, मग रात्री परत तो धुवावा लागणार आहे, वाळवावा लागणार आहे आणि उद्या तो दुसरा तोच युनिफॉर्म वापरावा लागणार आहे 8 दिवस. पण काय करू शकतो आपण सांग बरं. मग 2 दिवसांनी मुकाट्याने युनिफॉर्म जागेवर जायला लागला, भांडण झालं नाही, लेक्चर झालं नाही, मागची सगळी इतिहास निघाला नाही, मग ते तुमच्या घराण्यापर्यंत पण गेलं नाही. आणि लोक काय म्हणतील काहीच नाही म्हणजे, आणि मजा यायला लागली. मग आता थांब माझी वेळ आली ना की बघ मी काय. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांची वेळ येते तिथे प्रत्येक जण पटापटा 4ला 5 कमी असताना का होईना, पण ते जागेवर ठेवायला लागले. त्यामुळे त्यांना कळायला लागलं की याला पसारा म्हणतात. मग पुढे सांगायची गरज नाही पडली की हे इथे का पडलंय किंवा काय. आणि हे असं प्रत्येक गोष्टीसाठी करतात, नॉट ओन्ली फॉर पसारा. घरातलं काम आहे, रिस्पॉन्सिबिलिटी घेणार, नीट अक्षर काढणं आहे, वही जागच्या जागी ठेवणार, वहीमध्ये नीट करी नाही. सगळीकडे आपल्याला असं क्रिएटिव्ह. एक मुलगी होती की रात्री ब्रश करायची नाही, 10 वर्षाची होती, मोठी होती, तरी पण रोज रात्री ब्रश करायच्या वेळेला भांडण. मग काय करायचं टीचरशी मी डिस्कस केलं आणि मग आमचं मिळून असं ठरलं की ना आईकडे जबाबदारी देऊ नकोस तू प्लीज. तिने मला अजिबात आठवण करायची नाही आणि बाबाने पण मला सांगायचं नाही, तर मी ऐकायचा प्रयत्न करेन, नाही तर मी काय ऐकणार नाही, असं ती एकदम ठाम. तर मग आमचं असं ठरलं की त्या बेसिनच्या बाहेर नाही आरशाच्या शेजारी एक चित्र काढलं. तिला चित्र खूप छान काढलं आणि तिथे तिने चित्र काढलं ब्रश करण्याचं आणि ब्रश केलंस का असं तिने लिहिलं आणि ते चिकटवून ठेवलं. आणि मग रोज ती तिथे रात्री आरशाच्या समोर जाणं तर होतच होतं त्या वयामध्ये. तर मग तिथे गेले की तिला ते आठवायचं, अरे ब्रश करायचं, चला करा. एकदा सवय लागल्यावरती मग त्या चित्राची काही गरज राहिली नाही. ते माध्यम आहे तेवढ्यापुरतं माध्यम राहिलं, पण गरज नाही का ते प्रोटोकॉल फॉलो करण्याची. त्यात मज्जा आणूया. आणि मुख्य आपला उद्देश काय आहे की मुलांनी स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकायचं आहे. मग त्या जबाबदारीचे आयाम आपल्याला वेगवेगळे करता येतात. माझ्या स्वतःच्या कामाची जबाबदारी इथून जे सुरू होतं हे घरातली कामाची, समाजाची, शाळेची, आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींची, असं सगळ्या माध्यमांची, प्रत्येक ठिकाणी ही जबाबदारी कशी घ्यायची आहे याच्यामध्ये मुलं पुढाकार घ्यायला लागतात. आणि ती जबाबदारी म्हणजे मुलांना येणं इक्वल टू आईची जबाबदारी, हे समीकरण जे गडबड करणारं असताना तिथे आपण त्यातनं बाहेर पडू शकतो. आपण ती प्रोसेस एन्जॉय करतो. आणि मग जेव्हा मुलं असं काहीतरी स्वतःहून करतात ना तेव्हा म्हणजे तो आनंद सर्वात छान. तिथेपर्यंत आपल्याला पोहोचायला हवं असं मला वाटतं.
एक आणखीन एक आता पालकांना विचारू दे, पण ह्या सगळ्यात मुलांचा इगो, तुम्ही आता हे सगळं सांगितलं तर म्हणजे ती इगो येतो बरं का. म्हणजे जनरली ब्लेम आला ना, म्हणजे पालक जर चुका तोंडावर सांगत असतील, वारंवार सांगत असतील, तिथे टोचले शब्द वापरले जात असतील, असं काही जर होत असेल तर मुलांसाठी ती सर्वात मोठी इन्सिक्युरिटीची जागा आहे की माझं काही अस्तित्वच नाही आहे जर मी असं वागलो नाही तर. आणि त्याचं कन्व्हर्जन 2 पद्धतींमध्ये होतं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की म्हणजे त्यांचं सेल्फ टॉक, मुलांचं सेल्फ टॉक काय की जर मला एवढं अपमानास्पद बोललं जात असेल ना तर मी नाहीच करणार. आणि दुसरं येतं ते की आय एम नॉट फिट इनफ, मी काही चांगलं नाही आहे म्हणून मी काही करणार नाही. तर तिथे आपल्याला त्यांना सांगता येते. अर्थात जेव्हा भांडण, चिडचिड, राग आहे आणि मुलं हातपाय आपटून ओरडाआरडा करतात त्यावेळेला पालक म्हणून आपण त्यांच्या दुप्पट ओरडाआरडा करणं नाही चालणार, काहीच नाही होणार ते, म्हणून नाही चालणार. तिथे आपल्याला त्यांना सांगता येतं की तुझं डोकं जरा मला शांत नाही दिसत आहे, तुला खूप राग आल्याचं दिसतोय आणि खरं सांगू का मला पण खूप राग येत होता. तर आपण असं करूया का, थोडा वेळ आपण शांत होण्यासाठी घेऊया. तुला पाहिजे तेवढा वेळ तू घे, मला पाहिजे तेवढा वेळ मी घेईन. तुम्हाला हे आयडियल वाटेल कारण याच्या बेबी स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या नाही. तिथेपर्यंत जायला आपल्याला खूप लेवलवर स्वतःवर पण काम करायला लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये जी बेसिक मूल्य आहेत ना, आदर, प्रेम आणि विश्वास, ती समजून घ्यायला लागतात, शिकायला लागतात. त्याबद्दल मी आता बोलणार नाही, पण अल्टिमेटली ॲक्शन तुम्हाला हीच करायला लागेल जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल. मग ते आपण म्हणजे समजा दुकानात गेलेत आणि मुलांना ही वस्तू हवी आहे आणि त्यांनी थैथैट केल्या, ओरडाओरडा केला, गोंधळ घातला, तर कदाचित आपल्याला त्यावेळेला त्यांना ती वस्तू घेऊन द्यायला लागेल. बापरे एवढा गोंधळ, हे बाबा असं म्हणून आपण दिली. पण मग घरी आल्यानंतर जेव्हा सगळ्यांचं डोकं शांत असतं, आपण पण शांत झालेलं असतो की इट्स ओके, झाला प्रसंग, आता ते पुन्हा उगाळायचं नाही आहे मला, पण मला मुलांमध्ये बदल हवा आणि त्यांनी त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. तर मी त्यावेळेला डिस्कस करू शकते की काय झालं रे दुकानात. मग तो सांगेल की मला मध्ये आवडते ना वस्तू, मग काय आता आपलं ठरलं होतं तरी पण मला नाही कंट्रोल करता, मला दिसली मग मला घ्यावीशी वाटली आणि दरवेळी मला माहिती तू ना नाही म्हणताय सरवली आणि घेतच नाही मला, म्हणून मग मी सुरू केलं होतं. असं सगळं सुरू होतं. मग त्या चक्रात अडकायच्या त्याला ठीक आहे सुरू आपण ती आता डिस्कस करतो, मी राबवली तुला सांगतो. मग ते शांत झाल्यानंतर त्यांना आपल्याला पुन्हा विचार, मग काय आपलं चुकलं काय, बरोबर काय, काही आपण सांगायची गरज नाही. ते स्वतःहून सांगतात की मी त्या हातपाय आपल्या घडत होतो, सगळी लोक माझ्याकडे बघत होती आणि नाही मला ते चांगलं वाटलं. हे तुम्हाला मुलं स्वतःहून सांगणार. जेव्हा त्यांना कळतं की आई मला ब्लेम नाही करणार आहे किंवा बाबा मला लेक्चर नाही देणार आहे, जोपर्यंत ही खात्री पटत नाही तोपर्यंत नाही ना ते कबूल करणार. तोपर्यंत ते बघत राहणार गोड वेष्टनात कोणती कडी गोळी आपल्याकडे येते हे ते बघत राहतात. मग आपल्याला तिथे ठरवता येतं की असं होऊच शकतं बरं का. मी पण लहान होतो ना तेव्हा मला ना सारखं वाटायचं त्या दुकानात गेल्यावर त्या गोल गोल गोळ्या असायच्या त्या मला मिळाल्या तर किती छान होईल असं मला पण वाटायचं. पण मला नव्हतं आई बाबांसमोर असं करताय. मी पण केलं असतं असं, पण आता काय करूया हे ते काही छान नाही दिसत. मग काय करूया म्हणणार की मग तुम्ही मला कधीतरी घेणार का. हो घेऊया ती, आपण ठरवूया ना तुला वस्तू कधी घ्यायची, मग तुझ्याकडे किती वस्तू आहेत अशा, मग काय तो प्लॅन करता येईल. पण दुकानात गेल्यावरती जर तुला ही नाही ती नाही ती नाही ती कुठली तरी वस्तू घ्यावीशी वाटली आणि मग आम्ही हो म्हणायचं की नाही म्हणायचं, तर कसं करूया सांगतो. मग आपल्याला कंडिशन्स सेट करावे लागतात त्यांच्या सहभागाने की महिन्यातनं एकच खेळणं घेतलं जाईल, तेही रिपीट नाही वगैरे, ज्याच्याबद्दल हट्ट असेल त्याबद्दल. आणि एखादी न म्हणजे कॅडबरी तुम्हाला नाहीच इंट्रोड्यूस करायची तर आपल्याला ते पण सांगतात की आपलं ठरलं आहे ना चॉकलेट आणि कॅडबरी नो, त्यामुळे त्याचा हट्ट तर मला नाहीच मान्य मॅडम, आय एम सॉरी. मग तिथे आपल्याला ते पण करायला लागतं. तरीही तू रडायला सुरुवात केली तर मी काय करू. मग तिथे त्याला नाही विचारायचं, त्याला 2 ऑप्शन्स द्यायचे. एक म्हणजे मी तिथे उभं राहून वाट बघत बसणार किंवा मी निघून जाणार, तिकडच्या शेजारच्या खुर्चीवरती बसून राहणार, तुझं रडून झालं की तू ये आणि मग आपण घरी जाऊया. मी रागवणार नाही तुला, कारण तुला कळतं आहे की असं वागणं छान नाही दिसत, वाईट वाटतं वगैरे. मुलं टेस्ट करतात आपला पेशन्स, पण 2 किंवा 3 वेळापेक्षा जास्त वेळ नाही टेस्ट करत, त्यांना पण कंटाळा येतो.
ते इगोमध्ये कन्व्हर्ट नाही करत. खरं सांगते, आपल्याकडून इगो गेला ना की त्यांच्याकडून इगो दुप्पट तिप्पट. कारण खरं सांगते, इगो नाही ती इन्सिक्युरिटी. माझ्या आईबाबांसाठी मी कधी महत्त्वाचं आहे ते कधी लक्ष देतात. तर मी असे हातभार पटले, रडायला सुरुवात केली, गोंधळ घातला की ते माझ्याकडे लक्ष देतात नाही, माझं म्हणणं ऐकतात. तर तिथे तुझं म्हणणं ऐकलं म्हणजे तू माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं नाही आहे, तू तसंही माझ्यासाठी महत्त्वाचं आहेस. हे आपल्या वागण्यातनं त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, तेव्हा ते स्वीकारायला तयार. आणि हे मी वेगळं सांगते, सवय लावण्याच्यासाठीचा आपला ॲटिट्यूड कसा पाहिजे तिथं मला जायचं आहे. हां, तर 7-8 वर्षाचा मुलगा होता आणि त्याच्या आईने त्याला चांगल्या सवयी लावलेल्या होत्या की छोटी छोटी कोणती कामं तो करू शकतो हाताने, ती त्याची त्याने करायची. आईने आयत्या हातात आणून द्यायचं नाही. याच्यासाठीच्या सगळ्या त्यांनी एकत्र डिझाईन केल्या, सगळे प्लॅन केल्या आणि त्याप्रमाणे त्यांना ते सुरू करायचं, असं चालू असायचं. तर रोज दुपारी 4 वाजता आईनं दुधाचा ग्लास भरून ठेवलेला असायचा. तो ग्लास त्यांनी गरम करून घ्यायचा आणि दूध हाताने प्यायचा आणि तो ग्लास घासून पुन्हा जागेवर ठेवायचा. असं त्यांचं एकदम वेल डिफाईन्ड प्लॅन सगळं रोज घडत असतं. आणि एक दिवस असं होतं की तो तिथे जातो, कुठेतरी डोक्यात काहीतरी चालू असेल काय असेल माहिती, पण तो ग्लास देतो आणि धाडकन तो खाली पडतो. आता तो काचेचा नसल्यामुळे काचावीचा नाही, पण सगळं गडबड दूध, आईचं काहीतरी काम चालू असतं आणि त्या आता हे सगळं बापरे आपलं. म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणा की तुम्ही भयंकर घाईत आहात आणि मुलांनी एवढं मोठं दूध सांडून ठेवलं, काय आपल्या घरात सीन उभा राहील. तर आई येते तिकडून शांतपणे आणि तो आता अलर्ट असतो, आई काय करणार. आणि आई असते की आता मी काय करू. मनात तर खूप शब्द येत आहेत, ॲक्शन्स येत आहेत, चेहरा असं काहीतरी सांगतोय, पण मला कशानेच एक्सप्रेस करायचं नाही आहे माझा राग आणि मला ते राग करायचाच नाही आहे. असं सगळं होऊन आई तिला 1-2 सेकंद तिला लागतात शांत व्हायला. ती काही लगेच शांततेनं होणारी आई नसते, शहाणी असते तरी. आणि ती असं 10 अंक मनात म्हणते, स्वतःचा मोठा श्वास घेते, मोठा श्वास सोडते, सगळं शांत करते आणि मग म्हणते बोल काय झालं रे. आईने एवढाच विचारलं म्हणणार मग काय असं पाहिलं उत्तर द्यायचं. गाई काय झालं माहिती का, मी ना तिकडे बघत होतो आणि गडबडीत आणि हातात घेतलं, रोजच्या सवयीने मी पिणारच होतो पण कधी सुटलं मला कळलंच नाही. आई अगं खूप सांडलंय हे, काय करत होता. आई मी पुसून घेतो, थांब, हे सगळं तोच म्हणला. तर आता इथून पुढची खरी मज्जा आहे की ती आई म्हणाली की हां पुसून तर तू घ्यावंच लागेल, तुला त्याला काही पर्याय नाही आहे, आपण सांडलं म्हणल्यावर पुसायलाच पाहिजे. पण मला काय सुचतंय सांगू का तुला. मला असं सुचतंय की असं दूध काही रोजच्यावर सांडत नसतं. आज जर हे दूध सांडलंय ना तरी आपण त्याच्याशी खेळून घेऊया. काय काय करता येईल सांग बरं. आता काय म्हणजे हे एकदम सरप्राईजच होतं, खेळायचं. आई मी सांगू का तुला, मला असं फटकन हात मारायचा. ओके, मग त्यांनी फटकन हात मारला, मग ते अंगाला लावलं. आई मला लोळावंसं वाटतंय. ती म्हणाली थांबलो म्हणे, आधी काहीतरी आपल्याला वेगळी गंमत करायची बरं का. आता की नाही तू पाणी घे आणि पाणी आता नाहीतरी स्वच्छ करायचंच आहे, तर तू इकडे पाणी सांड थोडंसं. हां, आणि मग पाणी जसं पसरलंय तसं दूध पसरलंय का बघ बरं. म्हणाले बघूया की करू. मग ते बघितलं, मग ते लक्षात आलं की पाणी वेगळं पसरत आहे आणि छोटं पाणी टाकलं तरी भरपूर पसरत आहे. मग आई म्हणाले की असं करूया का आपण त्याच्यात किती फुंकर मारून बघूया. मग त्यांनी फुंकर मारून खूप डिझाईन्स तयार केले त्या दुधाचे, आतून वेगळं बाहेर वेगळं. मग हा आकार मला ढगासारखं वाटतोय, मला कावळ्यासारखं वाटतोय, नाही हे कुत्रं आहे, असं सगळं त्यांनी त्याच्यामध्ये केलं. मग कागद भरून टाकला तर कसं होतं का रे. मग ते करून बघितलं. हां, मग जर हे कागदाने पुसलं तर काय होईल, कापडाने पुसलं तर काय होईल, या कापडाने पुसलं तर काय होईल, त्या कापडाने पुसलं तर काय होईल. समजा मी बाहेर गवतात हे दूध सांडलं तर काय होईल, मातीत सांडलं तर काय होईल आणि फरशीवर सांडलं तर काय होईल. भरपूर प्रयोग त्यांनी त्या दुधाचे केले, मज्जा केली. आणि मग पुढचे 8 दिवस ते चाललं. अगं आई मी ना हे भाजीशी करून बघितलं बरं का, तू केलेली पातळ भाजी होती ना, मी त्याच्यात फुंकर मारली आणि असं दिसलं. असं त्यांचं ते शेअरिंग कितीतरी दिवस चाललं.
त्याच्यानंतर मध्ये कधीतरी गप्पा मारताना दूध सांडू नये म्हणून काय करूया हे त्यांनीच सांगितलं मला. आई मी आता लक्ष देऊन करतो बरं का, माझ्या आपलं दूध सांडायला नको बाबा. हे सगळं त्यांचं झालंच. पण त्या जागी असलेल्या त्या ज्या संधी आहेत ना, त्या त्याच्या आईला दिसल्यामुळे त्याच्यातलं ते उत्सुकता, क्रिएटिव्हिटी हे सगळं आपोआप भरपूर साऱ्या गोष्टी तिथे मिळाल्या. ठीक आहे. त्यामुळे असे पालक होण्यासाठी तुम्हाला खूप खूप मनापासून भरपूर शुभेच्छा. अँड आय एम विथ यू. थँक्यू व्हेरी मच. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, पण अजूनही आपण आपले मित्रमैत्रिणी, कलिग्स, बहिण्या यांनाही घेऊन येऊ शकता. आपल्यासाठी खूप उपयुक्त कार्यक्रम इथे होत असतात. तर तुमचे सर्वांचे आभार आणि आपल्याला खूप छान सगळे माहिती दिल्याबद्दल माधुरीताईंचे खूप मनापासून आभार.